हर ॐ सिद्ध सद्गुरु पादाब्जं जननी जनकस्तथा तत्वोपदेशकर्तारं नत्वा भक्तिपुरस्सरं नत्वा भक्तिपुरस्सरम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परमपूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती शिवावतारी अणिमादि अष्ट ऐश्वर्य संपन्न जगद्गुरु जगद्वंद्य सिद्धार्थ स्वामीजींच्या चिन्मय चरणी भूयो भूयो नमन करून त्यांचेच स्वरूप गीतोत्तम वेदांताचार्य अनंत श्री विभूषित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु अप्पाजींच्या दिव्य चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून मंचावर उपस्थित या कार्यक्रमाला आधारभूत परमपूज्य दीदींच्या चरणी नमन करून माझे साधक बंधू प्रबोधानंद गिरी स्वामीजी व विनायक महाराजजींना नमन करून उपस्थित सर्व सद्भक्तांच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय सद्भक्त हो, या सुंदर अशा भगवान विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आपण गेल्या 4 दिवसापासून सत्संग ऐकत आहोत. जीवनाचा कल्याण करून घ्यावं म्हणून आपण सर्वजण इथे एकत्रित आहोत. खूप सुंदर विषय जो दीदीजींनी पसायदान या विषयावर चिंतन करत आलेलो आहोत. ज्ञानेश्वर स्वरूपी सिद्धारूढ स्वरूपी सद्गुरू अप्पाजींच्या अमृतवाणीने आपण त्याचं विवेचन ऐकणारच आहोत. आज जो ओवी आहे, चला ते कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. काल पाहिलो आपण वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवर्त भूमंडळी भेटतू भूता. मागच्या ओवीत पाहिलो की संत जण जे आहेत नेहमी नेहमी सदा सदा अवतरित होत राहावं आणि आपले उद्धार जनकल्याणाचा उद्धार करत राहावं, असं कालचा जो ओवी होता त्याचंच विस्तार रूपाने पुढे का संतांना आपण जवळ करावं, संत का जन्म घ्यावे. आम्हा सर्वांना माहीत आहे, देव जर विठ्ठल भगवंत जर समोर येऊन थांबला, बाबा तुला काय पाहिजे माग, जर असं म्हटलंय देवाने, कल्पना करा प्रत्येकाच्या समोर देव येऊन थांबलेला आहे, काय मागणार आपण, काय मागणार. लंबी लिस्ट, जशी दुकानाला जायच्या वेळी लिस्ट असतो की नाही, तसं सुद्धा आपलं एक लिस्ट तयार होईल. हे जे संतगण आहेत ते कसे आहेत, काय करतात ते,
खूप छान हिंदीमध्ये आहे, तीर्थ नहा है एक फल, संत मिले फल चार, सद्गुरु मिले अनंत फल, कहत कबीर विचार. तुम्ही पाहिलं असेल प्रयागराजमध्ये परवा कुंभमेळा झाला, किती कोटी लोक गेले हो तिथे, 60 म्हणतात, म्हणजे अर्ध भारत तिथं जाऊन आलेला आहे. काय भेटले असेल तिथे त्यांना? तिथे कोणी भेटलं आणि विचारले, कसे आहे बाबा तू, काय पाहिजे तुला? कोणी विचारलं तिथे? म्हणूनच म्हणत आहेत, तुकाराम महाराजांनी रागावून सांगितले, अध्यात्मामध्ये सुरुवातीला जेव्हा आपण येतो तेव्हा तीर्थयात्रा करायलाच पाहिजे, त्याच्यामुळेच आपली बुद्धी छान होते. पण फक्त तीर्थयात्राच करत बसू नये, म्हणून तुकाराम महाराजांनी रागावून सांगितले, तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थे धोंडा पाणी, तिथे गेल्यानंतर काय भेटतो? इथे जे आपल्याकडे दगड आहेत त्याच्यापेक्षा जास्त गुळगुळीत दगड तिकडे भेटतील. इथे पाणी आहे, तिथे जरा शुद्ध पाणी भेटेल. पण जर त्या पाणीला, गंगेला गंगा माता म्हटलं नाही, मनात भाव नाही आहे, तर तिथे स्नान करून तिथे जाऊन काहीच उपयोग नाही आहे. म्हणून तीर्थ नाय एकच फल. जास्तीत जास्त काय भेटेल? प्रयागराजला जाऊन आलेल्यांना पुण्य भेटेल. संत मिले फल चार. संत भेटल्यानंतर काय भेटतो? आजपर्यंत काय भेटलेलं आहे आपल्याला? आपण काय वेडे आहोत का एवढे सगळे बसलेले? आपण जे आहोत सगळेजण परमशांती, परमात्म्याची प्राप्तीसाठी जन्म घेतलेला आहोत. ते जर कुठे भेटत असेल तर त्या संतांच्या चरणीच भेटतो, दुसरे कुठेही भेटत नाही. म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष जे चतुर्विध पुरुषार्थ सांगितलेले आहेत ते सर्व कुठे भेटतात? संतांकडे भेटतात. त्याच्यापेक्षा जास्त सद्गुरु मिले अनंत फल. हे अनंत फल म्हणजे काय हो? अनंत फल म्हणजे सगळे फल असा पण अर्थ होतो. अनंत फल म्हणजे परमात्मा, अनंत परमात्मा जो आहे तोच भेटल्यानंतर परत काय प्राप्त करून घ्यायची गरजच नाही आहे. ते सुद्धा सद्गुरूंच्या कृपेने भेटतो. त्यामुळे आजचा जो विषय आहे, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. आपल्याला अर्थ कळाला असेल तर माहीत नाही आहे. ते म्हणत आहेत चला. चला म्हणजे कुठे चला? कल्पतरूंचे आरव. चला कल्पतरूंचे आरव म्हणत आहेत. कुठे चला? चला म्हणजे त्याला मी आत्ता बसल्या ठिकाणी सद्गुरूंच्या कृपेने एक थोडं चिंतन केलं. संत का, संतांचं संग का करायला पाहिजे? मी पण तुमच्यासारखे तिथे खुर्चीवर जसं तुम्ही बसलेला आहे तसं मी पण तिथंच बसलेलो होतो. तुम्ही अजून समोर बसल्या, मी सर्वात शेवटी बसलो होतो. माझ्या आईने, या शरीराच्या आईने, माझी आई हेच आहे, शरीराच्या आईने जबरदस्ती काय म्हणाले, सत्संगाला ये. आम्ही सगळे सायन्स शिकलेले मुलं, कशाला सत्संग करायचं? हे सगळं म्हाताऱ्यांचं काम आहे, मी नाही येत म्हणलं. ती काय म्हणाली, तुला आवडलं नाही ना, निघून जा. ये सर्वात शेवट बस, आवडलं तर बस, नाहीतर निघून जा. मी पहिल्यांदा जेव्हा सद्गुरू अप्पाजींना पाहिल्यानंतर जो असीम आनंद, काही निमित्त नाही आहे, काहीच नाही आहे, पहिल्या आनंद होत आहे. त्यांचं प्रवचन ऐकत बसलो, कधी संपला कळालं नाही. प्रवचन आजसुद्धा आठवतो मला. मी नेहमी सांगत असतो, मनुष्य जीवन का घेतलेलं आहे तुम्ही? असं नेहमी प्रश्न असतो अप्पाजींचा. इथे काल सांगितले अप्पाजींनी, इथं का आलो? मंटपात का आलो? प्रवचन ऐकण्यासाठी. पण येऊन काय करतोय? काल विस्तार केला अप्पाजींनी. तोच विस्तार त्या प्रवचनात अप्पाजींनी केलं होतं, जे मी कधीच ऐकलं नव्हतं. मी तुम्हाला विशेष सांगतो, मी नास्तिक होतो. नास्तिक म्हणजे काय? आई वडील देव म्हणायचो, घरात देवपूजा करायचो, पण देव आजपर्यंत कोणाला भेटले का?
नाही आहे. बोललंय का तुमच्याशी? नाही आहे. मग मी पण त्याच वृत्तीचा आहे. देवात कुठं मंदिरात कुठं देव आहे? मूर्तीत कुठं देव आहे? कुठं बोलतो तो? या बुद्धीचा असणारा मी जेव्हा सद्गुरू अप्पाजींच्या संपर्कात आलो आणि सद्गुरू अप्पाजी म्हणाले की बाबा रे, मनुष्य होऊन का आला? तेच प्रश्न सांगायचे, तेच उत्तर द्यायचे. ते म्हणायचे, नाही स्वामीजी, आम्ही मनुष्य होऊन का आलो? तर लग्न करून घेण्यासाठी आलो. जर असं म्हटलो आपण तर स्वामीजीच उत्तर दिले तिथे, आम्हा मनुष्यांना जर लग्न करायचं असेल तर 5-10 लाख किती खर्च करतात, खूप खर्च करतात. हेच जर करायचं असेल, एवढं खर्च करायचं असेल, परत त्याच्यात रिस्ट्रिक्शन आहे, गव्हर्नमेंटचं एकच लग्न करू शकतो. हेच करायचं असेल तर कुत्र हो. मी कधीही प्रवचन न ऐकणारा, हो खरंच आहे. पुढे काय म्हणाले? नाही स्वामीजी, जर आम्ही मनुष्य होऊन का आलो? मुलांना जन्म घालायला, चांगले. आपल्या हातात काय आहे का हो? जर प्रत्येक माणसाच्या हातात मुलांना जन्म घालायचं सामर्थ्य असलं असतं तर सगळेजण कुणाला जन्म दिले असते? नरेंद्र मोदी का हो की नाही? आपल्या हातात नाही आहे हे. त्यावेळेस सद्गुरू अप्पाजींनी उदाहरण दिलं, जर हेच करण्यासाठी तू जर जीव झाला असेल तर डुक्कर हो, एकदम 9 एकाच वेळी. प्रत्येक शब्द त्यांचं हृदय भेदत होता. शेवटी म्हणाले, नाही स्वामीजी, आम्ही खूप छान प्रोसेसिंग फूड जेवलेलं, जेवण्यासाठी आम्ही मनुष्य होऊन आलेलो आहे. का? सर्व प्राणी खाली पडलेलं खातात, आम्ही चांगलं चांदीच्या ताटात, सोन्याच्या ताटात जेवतो. अप्पाजी प्रश्न विचारले त्यावेळेस, तुमच्या तिथं विचारले होते, आता मी इथं विचारतो तुम्हाला, तुमच्या गोव्यामध्ये किती माणसाचे दवाखाने आहेत आणि किती जनावरांचे दवाखाने आहेत? कुणाची जास्त येतो? म्हणजे आपल्याला जेवता येतं? जेवता येत नाही. या कारणासाठी आपण जन्म होऊन आलेलं नाहीये. आपण परमपिता परमात्मा जो सत्य आहे, तो एकच सत्य आहे, त्याला जाणण्यासाठी आलेलो आहेत. असं जेव्हा अप्पाजींनी सांगितलं तेव्हा वाटलं, हो खरंच आहे. सगळेजण शास्त्रामध्ये उदाहरणं देतात. बकरे चरवणारे बकऱ्या घेऊन चाललेले असतात पहा, ते मेंढरं घेऊन चाललेला असतो. एकदा काय झालं म्हणे, 200-500 मेंढरं होते. मेंढरं घेऊन चाललेलं आहे. रस्त्यावरून जात असताना रस्ता अरुंद होता, एक झाडाचं ओंडकं पडलं होतं म्हणे तिथे. तर आता जायचं कसं? मेंढरं म्हणजे मंदबुद्धी. पहिली मेंढी काय केली म्हणे, उडी मारली त्या ओंडक्यावरून. पाठीमागचे दुसरी उडी मारली, तिसरी उडी मारली. असे एक 10-15 गेले असतील. त्या मेंढपाळाला कळालं की याच्यामुळे उशीर होईल, ते ओंडकं काढून टाकू आपण. तो काय केला? ओंडकं काढून टाकला. पण गंमत काय झाली माहिती आहे का? पाठीमागे जी येणारी मेंढरी आहेत त्या जागी आली की उडी मारायची का? समोरची मारलेली आहे. आम्ही पण तेच आहेत. जर आपल्या मुलांना आपण जे चूक केलेली आहे तेच करवत असेल तर आपल्यासारखे वैरीच कोणी नाही आहे मुलांचे. मी हे का सांगितलं? चला, कल्पतरूंचे आरोह म्हणत आहेत ना, कल्पतरू म्हणतो ना आपण. कल्पतरू म्हणजे कधी कोणी पाहिलंय कल्पतरू? कल्पतरू म्हणजे तरू म्हणजे झाड. कल्पना केल्यानंतर, ज्या झाडाखाली बसून कल्पना केल्यानंतर जे कल्पना करतो ते जर भेटत असेल तर त्याला कल्पतरू म्हणतात. आजपर्यंत कुठे पाहिले नाही. खरे कल्पतरू सद्गुरुनाथ आहेत. त्यांच्या जवळ बसा, संकल्प करा. जे अंतःकरण शुद्ध ठेवून जो संकल्प करतो, सिद्धार्थ स्वामीजींच्या कथामृतात आलेला आहे, अंतःकरण शुद्ध ठेवून जो संकल्प करतो तो 100% भेटतो. हे मीच प्रमाण आहे. त्या दिवशी सद्गुरूंचं वाणी ऐकली आणि जेव्हा सद्गुरू अप्पाजी गाडीतून निघून जात होते त्यावेळेस ते जो सफारी गाडी होती, मला अजून माहीत आहे,
तेव्हा आमचे सिद्धू म्हणणारा ड्रायव्हर होता. तो आप्पाजींच्या बाजूला बसून ड्रायव्हिंग करायचा. मी म्हणलो तो किती भाग्यवान आहे, आप्पाजींच्या बाजूला बसलेला आहे, किती संघ भेटतो त्याला. म्हणून मी माझ्या घरात गाडी नसताना मी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग शिकले. का? पुढे कधी तो सोडेल तर मी ड्रायव्हर होईल. पण सद्गुरुनाथांची काय कृपा आहे, त्यांनी मी जेव्हा घर सोडलं 2 महिने झाले होते, खूप काही ते घटना घडले आणि नंतर 7-8 महिन्यांनी जेव्हा मी सद्गुरूंचं पहिलं दर्शन घेतलं, जी आईंनी सत्संगाला जा म्हणून पाठवली होती ती वर्षानुवर्ष रडली. काय, तुला सत्संग कर म्हणून पाठवलं होतं, तिकडंच जा म्हणून नाही पाठवलं होतं म्हणून रडली ती. पण जेव्हा पहिल्यांदा ती आली आप्पाजींजवळ आणि आप्पाजींनी विचारले तिला, काय म्हणतो तुमचा मुलगा? आप्पाजी म्हणाले, ती म्हणाली, जेव्हापासून तुमच्याकडे आलाय तो माझा नाही आहे, तुमचाच आहे. त्यावेळेस आप्पाजी म्हणाले, मी म्हणतो माझा मुलगा, ती म्हणते तिचा मुलगा. म्हणजे सद्गुरू माझा मुलगा म्हटला ना, हेच मी जीवनात कमवलंय. सद्गुरू महाराजांच्या सोबत त्या कल्पतरूंच्या सोबत चला म्हटलेलं आहे. चलाचा अर्थ वेगळा आहे बरं का. चला म्हणजे चालता फिरता कल्पतरू. कल्पतरू झाड एकाच ठिकाणी असतो, स्थिर असतो, अचल असतो. पण सद्गुरू महाराज हे चालते फिरते कल्पतरू आहेत. जिथे जिथे जाता, जे जे भेटतं सगळ्यांचं कल्याण करत फिरतात. तो अर्थ तिथं आहे. पण मी इथं अर्थ असा बसल्या ठिकाणी आला की चला म्हटल्यानंतर आप्पाजींनी आम्हाला, त्यांनी स्वीकार केला. आम्ही काय घरभर सोडलं नाही, त्यांच्या कृपेने आलो. त्यांनीच घर सोडवले, त्यांनीच हरिद्वारला. मी हे का सांगत आहे, त्यांच्या संघामुळे तुम्ही हरिद्वारला वगैरे किती दिवस गेला असाल? काही जण गेलेच नाहीत, गेले तरी 1-2 दिवस गेला असाल. मी 2 वर्ष राहिले हरिद्वारमध्ये. काशीमध्ये तुम्ही किती दिवस राहिला असाल? मी 2 वर्ष राहिलेलं आहे. सद्गुरूंच्या कृपेने सगळ्या संतांचं प्रेम भेटलेलं आहे. मी घरी असलो असतो तर गाडीत फिरलो असतो की नाही माहीत नाही आहे, पण आप्पाजींच्या सोबत फिरतो, त्यांच्या मोठ्या गाडीत फिरतो. डिझेल कोण? मी थोडी भरतो, आप्पाजीच. म्हणजे त्यांच्या सोबत आल्यानंतर, आप्पाजी काल जसं उदाहरण दिले, गंगेमध्ये जर सांडपाणी जर वाहून मिळालं गंगेमध्ये, तर ते सुद्धा जसं पवित्र होतं, तसं आम्हा सर्वांना त्यांच्यासोबत घेऊन जाऊन, आता पहा, त्यांच्यामुळे त्यांनी आम्हाला 12 वर्ष ठेवून घेतले, संन्यास दीक्षा दिली. आता तुम्ही नमस्कार करता, दक्षिणा देता, जेवण देता, सगळं करता. कशामुळे? या सद्गुरू महाराजांचा एक संकल्प असा आहे, त्यांनी जर संकल्प केला तर उद्धार व्हायला वेळच लागत नाही. म्हणूनच सांगितलेलं आहे, न लागती तया काळ वेळ, आपणासारखी करीती तात्काळ. तर त्यासाठी प्रिय सद्भक्त हो, एवढीच विनंती आहे, संत पुन्हा पुन्हा असे भेटत नाहीत. असा हिंदू राष्ट्र भेटत नाही, असे संत भेटत नाही, असे देवता भेटत नाही. तर आपण फार महापुण्यवान आहेत. सिद्धारूढ स्वामीजींनी कुठलाही भेद न करता, न पुरुष न स्त्री, न जातीभेद, न छोटा न मोठा, कुठलाही भेद न करता सर्वांना समान जशी कृपा केली, तशीच कृपा सद्गुरू अप्पाजी आम्हाला करत आहेत. जर एक क्षण जरी त्यांच्यासोबत आपण जर व्यतीत केलं तर आपलं जीवन धन्य होतो. तर आपल्याला 3 दिवस, काल, आज, उद्या त्यांची अमृत वाणी भेटत आहे. फक्त इकडून ऐकून इकडं सोडण्यापेक्षा एक तरी गोष्ट घेऊन जाता जाता जे आपल्या जीवनाला कल्याण करील. त्यासाठी मी खूप बोललो, आज वेळ खूप घेतला. तर सद्गुरूंच्या चरणी हे 2 शब्द अर्पण करून हरिओम तत्सत. हरिओम. हर ओम.